भाऊ किती दिवसाचा प्रवास होता आणि काय सगळा अनुभव आहे? 27 दिवसाचा आमचा सगळा प्रवास होता। अतिशय चांगला अनुभव त्या ठिकाणी सांगायचं झालं, आम्ही निघाल्यापासून उत्तराखंड असन हिमाचल असन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन रस्ते बंद पडले, बऱ्याच ठिकाणी इमारती कोसळल्या, परंतु आम्हाला कोणत्या प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी आलेला नाही। भोलेनाथाच्या कृपेने अतिशय चांगला प्रवास आमचा त्या ठिकाणी झाला। आमचं त्या ठिकाणी अमरनाथचं दर्शन अतिशय सुंदर झालं। जुन्नरवरून निघाल्यानंतर पहिल्यांदा पंचलिंगाचं दर्शन इथं घेतल्यानंतर ओझरला श्री गणेशाचं दर्शन घेतलं। तिथून आम्ही शिर्डी मार्गे आम्ही MP मध्ये पोहोचलो। MP मध्ये खजुराहोला त्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन घेतलं। तिथून आम्ही चित्रकूट केलं। चित्रकूटवरून प्रयागराजवरून आम्ही काशीला गेलो। त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतल्यानंतर अयोध्येला गेलो। तिथे श्रीरामाचं दर्शन घेऊन आम्ही गोरखपूर मार्गे सनोली बॉर्डरवरून नेपाळला पशुपतीनाथ केलं। तिथलचे बाकीचे दर्शन घेतले। मग त्या ठिकाणी मुक्तीनाथ असन, त्या ठिकाणी मनोकामना देवीचं मंदिर असं अतिशय चांगलं ठिकाण त्या ठिकाणी। मनोकामना मंदिर तर अतिशय सुंदर ठिकाणी आहे, ती इतकी पवित्र जागा आहे। तिथं गेल्यानंतर त्यातलं आम्हाला अनुभव असा आला तर तिथं शांत आणि अतिशय एक उत्साह त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांमध्ये आला। जवळजवळ 13.5 मिनिटाचा रोपवे त्या ठिकाणी आहे आणि 2 ठिकाणचे रोपवे तर असं आहे कमीत कमी 90 डिग्रीमध्ये सरळ रोपवे आहे। अतिशय सुंदर असं आमचं त्या ठिकाणी प्रवास झालेला आहे। तिथून आम्ही हरिद्वारला गेलो। हरिद्वारवरून आम्ही मनालीला गेलो। मनालीवरून लेह लडाख पेंगॉंग लेकवरून आम्ही कारगिल द्रास मार्गे अमरनाथ यात्रा झाली। अमरनाथ यात्रेचं सांगायचं झालं तर अतिशय पवित्र ठिकाण आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर जे शिवलिंग त्या ठिकाणी असो किंवा नसो, पण ती जागा एवढी पवित्र आहे का आपल्या मनातील इच्छा तिथं गेल्यानंतर जो भक्त आपल्या मनातील इच्छा व्यक्त करी तिथं भोलेनाथ त्याची इच्छा त्या ठिकाणी नक्कीच वर्षभरामध्ये पूर्ण केलेली त्या ठिकाणी आढळलेली आहे। आम्ही स्वतः त्यातला अनुभव घेतलेला। गेले 16 वर्ष, 2 वर्ष कोरोनाचे सोडले तर 14 वर्ष मी अमरनाथ यात्रा करते। माझ्याबरोबर मग त्या ठिकाणी शंकर जनाने असतील, काका असतील। काका तर माझ्या संघ 4 वेळा बुलेटवरती आलेले। त्याच्यानंतर अविनाश 2 वेळा बुलेटवरती आलेला माझ्याबरोबर। शिवा खत्री आहे, त्याच्यानंतर सचिन ससाने आहे, त्यानंतर आमचा कमलेश होता। बंटी परदेशी आज 2 वेळा आमच्यावर अमरनाथ यात्रेला बुलेटवरती येतोय आणि कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास ह्या प्रवासामध्ये झाला। भोलेनाथाच्या कृपेने अतिशय चांगला प्रवास त्या ठिकाणी झाला। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं पहलगामचा जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जे काही निष्पाप लोक मारली गेली, त्याच्यानंतर या अमरनाथ यात्रेवरती एक भयभीतीचं सावट निर्माण झालं का त्या ठिकाणी पुन्हा अतिरेकी हल्ला होऊ शकतो किंवा काय। परंतु अतिशय पाहिलं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा ही केली होती, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी अमरनाथ यात्रेला आले होते। खरं तर मी म्हणतो आयुष्यातून एकदा तरी त्या ठिकाणी अमरनाथ यात्रा आपण करावी। असं म्हणतात की अमरनाथ केल्यानंतर 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी दर्शन घेतल्यासारखं अनुभव त्या ठिकाणी नक्कीच येतो। एकूण किती किलोमीटर झाले आणि कोणकोणते चॅलेंजेस आले प्रवासादरम्यान? प्रवासादरम्यान चॅलेंजेस सांगायचं झालं तर पावसाचं मोठ्या प्रमाणे आमच्या समोर तसं संकट होतं। 2-3 ठिकाणी आम्हाला पाऊस लागला, पण अतिशय भयान पाऊस, म्हणजे रस्त्यावरती काही सेकंदामध्ये म्हणजे गुडघ्या एवढं पाणी काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पाहायला भेटलं। त्याचबरोबर प्रवास आमचा जवळजवळ 8,300 किलोमीटरच्या आसपास आम्ही आज प्रवास करून इथं आलेलो आहे। खरं सांगायला झालं नेपाळसारखा हा छोटासा देश आहे, पण या देशातून शिकण्यासारखं बरंचसं काही आहे। त्या नेपाळमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय बारकाईने त्या ठिकाणी असलेला नागरिक तिथं लक्ष देतो। स्वच्छतेवर सगळ्यात जास्त भर त्या नेपाळमध्ये देशामध्ये पाहायला मिळतो। आणि तिथं पाहायला गेलो तर एक विशेष आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला भेटलं की भारतातून नेपाळमध्ये जी जाणारी लोक आहेत त्यांच्याकडून त्या ठिकाणी जे त्यांच्या गाड्या असतील ते जितके दिवस ते राहणार त्यांच्याकडून तिथं ते कर आकारले जातं। पण भारतामध्ये येणारा जो नेपाळी माणूस आहे त्याच्याकडून कोणत्या प्रकारचा कर त्या ठिकाणी घेतला जात नाही, हे विशेष आम्हाला खरं तर त्या ठिकाणी अनुभवायला भेटलं। एका दिवसामध्ये साधारणतः किती किलोमीटरचा प्रवास तुम्ही करायचा? साधारण एका दिवसामध्ये आम्ही 400, 450, 300 आमचं टार्गेट ठरलेलं असतं। आम्ही त्या टार्गेटप्रमाणे आम्ही चालत होतो। आज अमरनाथ यात्रेचा पहिला जाथा जो जुन्नर शहरातून अमरनाथ स्वामीनाथांकडे गेला होता। कधी सुरू केलं, किती वर्ष चालले, हे 2 नंबर। अमरनाथ यात्रा तशी आपल्या जुन्नर शहरातून 1996 साली चालू झाली आहे। त्यावेळेला ज्यावेळेला अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेवरती बंदी घातली होती त्यावेळेला
रमेश करपे, नंदू तांबोळी, काका जोगळेकर अशा काही उत्साही लोकांनी अमरनाथ यात्रेसाठी 1996 साली तिकडे गेले होते. त्यानंतर 99ला गेले. नंतर 2000 पासून 99 सालापासून 1999 सालापासून जुन्नर शहरातून अमरनाथ यात्रा कंटिन्यू चालू आहे. आतापर्यंत माझे स्वतःचे 23 वर्ष म्हणजे 25 झालं असतं, पण 2 वर्ष कोरोनाच्या सोडल्यामुळे 23 वर्ष माझं या वर्षी अमरनाथ यात्रेचं आहे. आतापर्यंत भोलेनाथांनी कोणालाही कुठल्याही प्रकारे यात्रेकरूला त्रास होणार नाही याची स्वतःची जबाबदारी आम्हाला असं वाटतं की मला असं वाटतं की स्वतः भोलेनाथ याची जबाबदारी घेतो आणि सगळ्यांची अमरनाथ यात्रा सुखरूपपणे पार पाडतो. त्याबद्दल मी तशी भोलेनाथाचे मानाव तेवढे आभार खूपच कमी आहेत. आणि आज जुन्नर शहरातून अमरनाथ यात्रेचा पहिला जाता जुन्नर शहरात परत आलेला आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे अमरनाथ समाजाचे कार्यकर्ते, बाकी जुन्नर शहरातले ग्रामस्थ सगळे हजर राहिले. खरं तर आपण पाहिलं पहलगाम हल्ला झाल्यानंतर तिथंचं वातावरण अतिशय बिकट, म्हणजे यात्रा होती का नाही ही शंका होती. परंतु आपल्या भारत देशाच्या सैन्याला, मिलिटरीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. कारण आज आपण इथं जे उभं आहे ते केवळ कृपा खरं तर पाहायला गेलं तर मिलिटरीमध्ये असलेले आपले जे भारतीय सैनिक आहेत त्यांच्यामुळे खरं तर आज आपण या ठिकाणी उभं आहे. हा अनुभव तिथं गेल्यानंतरच येतो. अतिशय त्या ठिकाणी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताची 10-10 फुटावरती प्रत्येक मिलिटरीचा एक व्यक्ती त्या ठिकाणी पाहायला भेटला. अतिशय काळजीपूर्वक येणाऱ्या माणसाला पाणी असेल, खायची वस्तू असेल, भंडारे तर भरपूर आहेत, पण मिलिटरीने सुद्धा, भारतीय सैन्याने सुद्धा येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांची अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काळजी घेतली आणि सुखरूप त्या ठिकाणी सगळे शिवभक्त अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवास करत आहेत.